नमस्कार. अच्युत गोडबोले लिखित मनात मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर, मनोविकास प्रकाशन, पुणे. पृष्ठ क्रमांक 448 ते 454. सर्जनशीलता. वाचनस्वर विजय पाटोळे. सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी. आपल्याला रिझवणारं संगीत ऐकताना, उत्कृष्ट चित्र पाहताना आणि उत्तमोत्तम कलाकृतीचा आस्वाद घेताना त्याच्या निर्मात्यानं त्या कलाकृतीच्या निर्मितीची किंमत किती प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सोसून चुकवली असेल याचा विचार आपण कधी करतो का? मार्सेल प्राउस्ट या फ्रेंच लेखकाच्या या वाक्याचा उल्लेख रिचर्ड रेस्टॉक या मेंदूतज्ञानं त्याच्या गाजलेल्या मॉड्युलर ब्रेन या पुस्तकात केला आहे. सर्जनशीलता म्हणजे नेमकी काय? या प्रश्नावर अनेक मानसशास्त्रज्ञ आणि मेंदूतज्ञ बरीच वर्ष डोकं फोडतायत. नृत्यातला एखादा पदन्यास, खेळ चालू असताना एखाद्या अनपेक्षित वाटणारी खेळी, अशा घटनांचं आकलन होताना एकदम ती घटना घडली असेल असंच आपल्याला वाटतं. पण तर्कबुद्धीने विचार केला तर प्रत्यक्षात ती घटना क्रमवार पद्धतीनं तुकड्या तुकड्यात घडलेली असते असं आपल्या लक्षात येतं. मुळात इंग्रजीतला रॅशनलिझम हा शब्द रेशन या शब्दावरून आलाय. रेशन म्हणजे लहान लहान तुकडे करणे. आपल्या इंट्युशनमुळे या सगळ्यांना तुकड्यांमधल्या संबंधाचं आपल्याला एकत्रित म्हणजे मॅक्रो पातळीवरती आकलन होतं आणि हाच सर्जनशीलतेचा पाया असतो असं दी माइंड फील्ड या पुस्तकात रॉबर्ट आइन्स्टाईन म्हणतो. तर्कबुद्धीमुळे माणूस हा इतर प्राणीमात्रापेक्षा वेगळा असला तरी माणूस हा सर्जनशील होण्यासाठी फक्त तर्कबुद्धी पुरेशी पडत नाही. सर्जनशीलतेचा बादशाह समजल्या गेलेल्या मोझार्टनं तर त्याला अचानक कुठल्या तरी क्षणी एकदम डोक्यामध्ये त्या सिम्फनीज नाचतायत यांचे कसे भास होत असत हे सांगून ठेवलंय. नीत्से हा तत्वज्ञही कुठून तरी फक्त त्यालाच दिव्यवाणी ऐकू येते आणि तो ती लिहून काढतोय असं म्हणत असे. आइन्स्टाईनला दाढी करत असताना अशाच ब्रेनवेव्ज यायच्या आणि त्यामुळे दाढी करण्याचा काळ हा आइन्स्टाईन सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त धोकादायक मानायचा. हेनरी पॉइंटकेअर, खरा फ्रेंच उच्चार प्लान्से, हा 19व्या शतकातला सुप्रसिद्ध गणितज्ञ होता. त्याची गोष्ट तर खूपच प्रसिद्ध आहे. फ्युशन फंक्शन्स हा बीजगणितातल्या समीकरणांचा एक गट आहे. ती समीकरणं सिद्ध करण्याकरता पॉइंटकेअरने 15 दिवस ओळीनं रात्रंदिवस प्रयत्न करून त्याला ते जमत नव्हतं. शेवटी ते प्रकरण बाजूला ठेवून तो चक्क खेड्यांमध्ये सहलीला निघून गेला. तिथे जाताना रस्त्यांमध्येच फ्युशन फंक्शन्स ही बीजगणितातली समीकरणं असूनही त्याच्याकडे भूमितीतलाच एक वेगळा प्रकार असंही बघता येईल असं त्याला वाटे. पण त्यानं ही कल्पना मनाच्या कोपऱ्यात तशीच ठेवून आपल्या सहप्रवाशांबरोबर वेगळ्याच विषयावरची चर्चा चालू ठेवली. सहलीहून परत आल्यावर रात्री झोप न आल्यामुळे सतत कॉफी पी किंवा उशीवरून दुसऱ्या कुशीकडे वळ असं करत असताना त्या समीकरणाची सिद्धता म्हणजेच प्रूफ्स त्याच्या डोक्यात नाचत नाचत यायला लागली. अचानक या सिद्धतेमधल्या काही स्टेप्स एकापुढे एक स्वतःहून साजर होत गेल्या आणि पॉइंटकेअरनं त्या एकापुढे एक ठेवून जुळवल्या तेव्हा सगळं कोडं सुटलं होतं. त्यामुळे गणितामध्ये खूपच मोठी झेप घेतली गेली. आपली तर्कबुद्धी पूर्णपणे बाजूला ठेवून आपण सबकॉन्शियस भावना आणि विचार यांना मुक्त संचार करू दिला तेव्हाच अशा सर्जनशील ब्रेनवेव्स आपल्याला आल्या होत्या असं पॉइंटकेअरने म्हणून ठेवलंय. काही वेळा तर सर्जनशीलतेचा मेंदूतल्या बिघाडांशी संबंध असतो. उदाहरणार्थ डिमिट्री सोस्टाकोव्हिच या संगीतकाराला डोकं तिरपं केलं तरी संगीत ऐकू येईल असं त्यानंच त्याच्या चरित्रात म्हणून ठेवलंय. पहिल्या महायुद्धात त्याच्या डोक्याला इजा झाली असल्यामुळे त्याच्या कवटीत शार्पनेल घालून ठेवलेले होते. त्यामुळे त्यानं डोकं तिरपं केल्यावर त्या शार्पनेलमुळे त्याच्या मेंदूतल्या ऑडिटरी कॉर्टेक्सला चालना मिळत होती आणि म्हणून त्याला संगीत ऐकू देत असावं असं म्हटलं जातं. किट्स, मिल्टन, गॉस, रिग्स, स्ट्रॅव्हिन्स्की, प्युचिनी, हौसमन, किपलिंग, चेकोस्लोव्हाकी, कोल्ड्रिच अशा अनेक कलाकार, संगीतकार, लेखक आणि कवी मंडळींना त्यांच्या कल्पना एकदम अचानकपणे आकाशातून वर्षाव झाल्यासारख्या वाटल्या होत्या.
थोडक्यात आपली सर्जनशीलता तर्कबुद्धी वापरून निर्माण होत नाही, तर आपल्या मनातल्या खोलवर दडलेल्या अविवेकवादी सबकॉन्शियस मधले विचार आणि भावना यातूनच निर्माण होत असले पाहिजेत असे विचार या सगळ्यातून पुढे यायला लागले. एडवर्ड जी बोनो यानं याच प्रक्रियेला लॅटरल थिंकिंग असं म्हटलं. लॅटरल थिंकिंग मधलं हे कोडं आहे. एक माणूस 12व्या मजल्यावर राहत असतो. रोज तो लिफ्टमधून ऑफिसला यायचा आणि येताना एखादा सहप्रवासी असेल किंवा पाऊस पडत असेल तरच तो लिफ्टमधून 12व्या मजल्यापर्यंत जायचा. नाहीतर मग 10व्याच मजल्यावर उतरून 2 मजले जिने चढून जायचा. याचं कारण काय? तर हा प्रश्न कोणालाही विचारला तर बहुतेकांना त्याचं उत्तर येणार नाही. तो माणूस चक्रमानी विक्षिप्त असल्यामुळे असं करत असेल असं कोणालाही वाटेल. याचं उत्तर गमतीशीरच होतं. ते म्हणजे तो माणूस ठेंगणा होता. त्यामुळे त्याचा हात लिफ्टमध्ये 10व्या मजल्याच्या बटनापर्यंत पोचायचा. सोबत कोणी असेल किंवा पावसासाठी छत्री असेल तरच तो 12व्या मजल्याचं बटन दाबून तिथे पोहोचू शकायचा. या कोड्याचं उत्तर देताना तो माणूस ठेंगणा होता असं कारण सहज आपल्या मनात येत नाही. अशा पद्धतीने कल्पकता किंवा सर्जनशीलता वापरून विचार करण्याच्या पद्धतीला लॅटरल थिंकिंग असं म्हणतात. एडवर्ड डी बोनो यानं न्यू थिंग द यूज ऑफ लॅटरल थिंकिंग या 1967 मध्ये लिहिलेल्या पुस्तकाद्वारे लॅटरल थिंकिंग एक संज्ञा प्रचलित केली. बोनो लॅटरल थिंकिंगची 4 वैशिष्ट्ये सांगतो. विलक्षण कल्पना कोणत्या आहेत ते ओळखता येणं, एकाच गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून कसं पाहावं हे कळणं, साचेबंद पद्धतीतून बाहेर पडण्याइतकं विचारांना शिथिल करता येणं आणि लॅटरल थिंकिंगची आलेली संधी ओळखून ती वापरणं. सर्जनशीलतेविषयी इतिहासात अनेकांनी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या आहेत. तो एक दैवी प्रकार आहे असं ग्रीक म्हणत. झ्यूसच्या म्युझेस म्हणजेच 9 मुली या अनेक तत्वज्ञ आणि कवींच्या मनात मूलभूत विचार पेरतात असं ते म्हणत. आपल्या शरीरात असलेला गरम ब्लॅक बाईल हा द्रव पदार्थ जर का वाजवीपेक्षा जास्त वाढला तर सर्जनशीलता वाढते असं अरिस्टॉटलला वाटे. मात्र देवाच्या विचारांचा फक्त अर्थ लावून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कवी मंडळी करत असतात असं प्लेटो म्हणे. या सर्जनशीलतेमुळेच अविवेकवादी वेडेपणावर मात करता येईल असंही तो म्हणे. यानंतर युरोपमध्ये मध्ययुग आलं. त्याला डार्क एजेस म्हणजेच 5वे ते 15वे शतक म्हणतात. या काळात सर्जनशीलतेचं महत्त्व एकदम कमी झालं. आपल्या पूर्वजांनी पूर्वीपासून जे सांगितले तेच टिकून ठेवणं आणि मांडत राहणं हेच आपलं काम आहे असं या काळात गृहीत धरलं जात होतं. त्यामुळे कुठलीही नवीन किंवा कल्पना किंवा कल्पक गोष्ट मांडली की ती चूक आहे किंवा धर्माविरुद्ध आहे आणि परंपरेला धरून नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध आरडाओरड सुरू व्हायचा. हे गॅलिलिओ आणि मायकल अँजेलो यांच्यासारख्या वैज्ञानिकांनी आणि कलावंतांनी चांगलंच अनुभवलं होतं. एनलाइनमेंटच्या 1600 ते 1800 काळानंतर यानंतर हॉब्स, लॉक आणि ह्यूम यांनी सर्जनशीलतेकडे व्यावहारिक दृष्टिकोने बघायला सुरुवात केली. सर्जनशीलता हा दैवी वगैरे प्रकार नसून तो विवेकवादावरतीच अवलंबून असतो असं त्यांनी मांडायला सुरुवात केली. आपल्या संवेदना, आपली स्मृती, आपली कल्पनाशक्ती या तिघांच्या मिश्रणातून माणसांचे विचार निर्माण होतात असं त्यांनी मांडलं. पण हे विचार पूर्वजांच्याच कल्पना वेगळ्या तऱ्हेनं मांडायला उपयोगी पडतात. त्यात ओरिजिनॅलिटी कमीच असते असं त्यांनीही काहीसं अरिस्टॉटल सारखंच मत मांडलं. या मताचा त्यावेळी इतका प्रभाव होता की रॅम्ब्रो, रुबेन्स आणि वेलास्क्वेज या चित्रकारांना आपण स्वतः मोठे कलाकार असण्यापेक्षा कारागिरच जास्त आहोत असं वाटत. यानंतर सर्जनशीलतेचा पाया विवेकवादातच असल्यामुळे साध्या खेडूतापासून ते राजपुत्रापर्यंत कोणीही विवेकबुद्धीचा वापर करून एक सर्जनशील कलाकार किंवा विचारवंत बनू शकतो असे विचार 17व्या शतकात पुढे यायला लागले. हे तर त्या वेळच्या सरंजामशाहीला आणि चर्चला मान्य नव्हतं. हे विचार समाजामध्ये पूर्णपणे रुजायच्या अगोदरच रोमॅन्टिक चळवळ म्हणजे 1750 ते 1900 अशी चालू राहिली. रोमॅन्टिक चळवळीने सर्जनशीलतेचा जास्त विस्ताराने विचार केला. कल्पनाशक्तीवर प्रभुत्व मिळवणं हे सर्जनशीलतेचं मूळ आहे आणि त्यासाठी आपली प्रकृती, सामाजिक स्तर आणि आपला विवेकवाद या सगळ्या गोष्टी वाऱ्यावर सोडून अविवेकवादी मनाच्या तळाशी खोलवर शिरण्याची गरज असते असंही रोसोसारख्या रोमॅन्टिक चळवळीतल्या विचारवंतांना वाटायला लागलं.
रोसो, गटे आणि शेले यासारख्या रोमॅन्टिक मंडळींनी हे विचार जोरकसपणे मांडले. यामुळे आपल्याच विचारात गर्क असलेला, जगाशी संबंध नसलेला, गबाळे कपडे घातलेला आणि वेड्यासारखा दिसणारा, भ्रमिष्ठांसारखा स्वतःमध्येच गुंत असणारा अशा जगावेगळ्या जिनेसची कल्पना पुढे यायला लागली. कित्येक कलाकार, कवी आणि लेखक यांनी ही कल्पना सोयीस्करित्या उचलून धरली आणि ते त्याचप्रमाणे वागायला आणि राहायला लागले. रॉबर्ट शुमन हा एक रोमॅन्टिक काळामधला खूपच श्रेष्ठ संगीतकार आणि श्रेष्ठ संगीत रचनाकार होता. रोमॅन्टिक परंपरेप्रमाणेच त्याला आपण खूपच बुद्धिमान पण दुर्दैवी आहोत असं वाटेल. आपल्याला पुढे कधीतरी वेळ लागेल याची त्याला 18व्या वर्षापासूनच खात्री होती. तो सतत स्वतः आत्महत्येविषयी बोलत असे. यानंतर काही काळातच त्याच्या मनोविकाराची खरी लक्षणे दिसायला लागली. फ्लोरेस्टन आणि युसेबियस या 2 काल्पनिक व्यक्तींकडून आपल्याला स्फूर्ती मिळते असंही तो म्हणायला लागला. नंतर त्याला संगीताच्या जाहीर कार्यक्रमही बंदच करावे लागले. त्याची संगीतातली कल्पनाशक्ती आटत चालली. आपण वेडे आहोत अशी समजूत किंवा खात्री झाल्यानं त्यानं स्वतःला वेड्याच्या इस्पितळात भरती करून घेतलं. हे सगळं सहन न होऊन वयाच्या 46व्या वर्षी शुमननं अन्नत्याग केला आणि आत्महत्या केली. शुमनची गोष्ट जरी टोकाची असली तरी रोमॅन्टिक काळातल्या अनेक कलाकारांची आपल्यामध्ये किंचितसा वेडसरपणा आहे अशी समजूत झाली ही मात्र खरी होती. फक्त 100-125 वर्षापूर्वी सर्जनशीलता हे एक मनोविकाराचं लक्षण आहे असं मानलं जायचं यावर आज आपला विश्वासच बसणार नाही. पण 1880 ते 1920च्या दरम्यान मानसशास्त्रात सर्जनशीलता आणि मनोविकार यांचा संबंध दाखवणारे शेकडो शोधनिबंधही प्रकाशित झाले होते. सिझारे लंब्रोसो या इटालियन डॉक्टरच्या मते तर गुन्हेगार वृत्ती आणि वेडसरपणा हे जिनेसचेच भाऊबंद होते आणि या 3ही गोष्टी अनुवंशिक आहेत असं त्यानं मांडलं. आजच्या बायोपोलर डिसऑर्डर प्रमाणे जिनियस कल्पनाशक्तीच्या प्रकाशात काही काळ एकदम झगमगतो तर त्यानंतर लगेच तो वेडेपणाच्या खोल गर्दीतही जाऊन बसतो. अशा तऱ्हेची वैद्यकीय मतं सर्जनशीलतेच्या वेळी त्या काळी होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जिनेसच्या कल्पनांमध्ये बरेच बदल घडायला लागले. लोकांच्या मनात व्हॅन गॉग, वायरन आणि आईन्स्टाईन अशांच्या विक्षिप्तपणाबरोबरच त्यांच्या सर्जनशीलतेविषयी खूपच आदर निर्माण व्हायला लागला. यानंतर या नाट्यात फ्रॉइड उतरला होता. रोमॅन्टिक पद्धतीतले विचार त्यानं थोडे बदलून वैज्ञानिक भाषेत मांडून त्यांची थिअरीज सादर केल्या. फ्रॉइडच्या मते मूलभूत किंवा प्राथमिक अविवेकवादी आणि दुसरे विवेकवादी असे विचारांचे 2 प्रकार असतात. फ्रॉइडच्या मते विचारांची ही मूलभूत किंवा प्राथमिक प्रक्रिया म्हणजे दडपलेल्या ईडचा आवाज असतो. त्यातच लहानपणाच्या रानटी आणि बेबंद लैंगिक प्रवृत्ती आणि इच्छा दडलेल्या असतात आणि त्या उफळून वरती येतात. सर्जनशील माणसं या ऊर्जेचा वापर करून त्यांच्या सुप्त इच्छांना मोकळीक देतात आणि त्यातूनच कला आणि विज्ञान यासारख्या भन्नाट आणि सर्जनशील कल्पना जन्म घेतात. पण ज्यांच्या अशा इच्छा आणि कल्पना सर्जनशील मार्गानं वळण घेऊन शकत नाहीत तिथे विकृती जन्म घेते आणि त्यातूनच कित्येकदा नेरॉसिस किंवा वेडेपणा हा जन्माला येतो असं फ्रॉइडचं मत होतं. 1950 आणि 1960च्या दशकात ह्युमॅनिस्टिक चळवळ पुढे आली. सर्जनशीलता प्रत्येकातच दडलेली असते आणि जो मनुष्य ही सुप्त क्षमता प्रकट करू शकतो तो जिनियस ठरतो असं त्यांचं मत होतं. कित्येक वेळा पालक आणि समाज मुलांमधल्या या क्षमतेचा वाव देण्याऐवजी ती दडपून टाकतात आणि मुलांमध्ये फक्त तर्कबुद्धी म्हणजेच लॉजिक आणि साशंकता म्हणजे स्केप्टिसिझम पेरतात. त्यामुळे आपण मुलांमधला जिनियस मारून टाकतो असं ते म्हणायचे. 1980च्या दशकामध्ये ही थिअरी समाजात खूपच खोलवर रुजली. त्यात पौरात्य संस्कृतीचा आणि शिकवणीचा शिरकाव झाला. शिवाय त्यात ऑकल्टचाही प्रभाव वाढला. यातूनच मग न्यू एज चळवळ सुरू झाली. सर्जनशीलता ही फक्त दडपलेल्या अनकॉन्शियस मधूनच निर्माण होत नाही तर त्याला दैवीही कारणं असतात असंही ही चळवळ म्हणायला लागले. एकूण सर्जनशीलतेविषयीच्या हजारो वर्षांच्या चित्रविचित्र कल्पना थिअरीज यांच्यामुळे सर्जनशील माणूस म्हणजे हवेत उडणाऱ्या कल्पनेच्या भराऱ्या घेणारा पक्षी जरी असला तरी त्यामागे तर्क, बुद्धी आणि विवेकवाद हे असतातच असं चित्र उभं राहतं. यामुळे सर्जनशीलता अचानक हवेतून निर्माण न होता त्याच्या मागे आनुवंशिकता, प्रशिक्षण आणि परिश्रम याही सगळ्या गोष्टी असतात आणि शिवाय शारीरिक आणि सांस्कृतिक अशा प्रभावांचं मिश्रण आपल्याला तिच्यात दिसतं असे विचार पक्के होत गेले.
कुठल्याही गोष्टींच्या निर्मितीसाठी योग्य ती पार्श्वभूमी लागतेच आणि ती तर्कबुद्धीच्या जोरावर तयार होत असते. उदाहरणार्थ पॉइंट केअरला जरी गणितातली समीकरणे त्याच्या प्रवासात सुटली असली तरी त्याच्या अगोदर अनेक आठवडे त्यावर तो उलट सुलट विचार करत होताच. त्यावेळेच्या त्या विचारांमध्ये फक्त तर्कबुद्धीच होती, पण त्यातून ती समीकरणं सुटत नव्हती. एकदा का त्यानं या रिजिड तार्किक युक्तिवादाची पकड थोडीशी शिथिल केली तेव्हा त्याला त्या समीकरणाच्या गणितातल्या भूमिती या दुसऱ्या शाखेचा संबंध दिसला आणि तोच त्याच्यासाठी युरेका किंवा आहाचा क्षण ठरला. पण ही ब्रेन व्हेव अचानक आली नव्हती. त्यामागे अनेक आठवडे मनात चाललेले तर्कशुद्ध विचार होतेच. म्हणजे प्रत्येक बुद्धिमान माणूस उत्कृष्ट कलाकार असतोच असं नसलं तरीही कुठलाही सर्जनशील कलाकार बिनडोक असू शकत नाही हेही तितकंच खरं असतं. सर्जनशीलतेवर आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रचंड प्रभाव पडत असतो हे बरेच जण विसरतात. त्यामुळे अनेक कलाकार वैज्ञानिकांची चरित्र ही रोमॅन्टिक तऱ्हेने किंचितसा सनसनाटी पद्धतीनेच लिहिली जातात, पण त्यात कित्येक गोष्टी सांगितल्याच जात नाहीत. उदाहरणार्थ आईन्स्टाईनला लहानपणी त्याचे इलेक्ट्रॉनिक्समधले एक छोटे मोठे संशोधक असलेले वडील लोखंडी वस्तूंना आकर्षित करण्याच्या चुंबकाच्या अदृश्य शक्तीविषयी प्रयोग करून दाखवत आणि त्यामुळे आईन्स्टाईनला विज्ञानात रस निर्माण झाला होता. किंवा पिकासोचे वडील कला शिक्षक होते आणि ते आपल्या मुलाला चित्र काढण्याचं प्रोत्साहन देत. या गोष्टी आपल्याला फारशा सांगितल्या जात नाहीत. एका अभ्यासात 25 जगप्रसिद्ध गणितज्ञांपैकी 21 गणितज्ञांच्या लहानपणी त्यांच्या गणितावर आणि वाचनावर पालकांनी आणि शिक्षकांनी खास प्रयत्न केले होते असं आढळून आलंय. कुठलीही गोष्ट आत्मसात करायला 10,000 तासांचा सराव करावा लागतो असं संशोधकांचं म्हणणं आहे. मग ते बुद्धिबळ खेळणं असो किंवा एखादं वाद्य वाजवणं असो किंवा एखादा खेळ खेळत असो. मोझार्टच्या आयुष्याचा विचार केल्यावर आपल्याला कुठल्याही नवनिर्मितीसाठी प्रचंड बुद्धिमत्ता, पालकांचं शिक्षकांचं मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम या सगळ्या गोष्टी कशा करायच्या असतात हे लक्षात येईल. मोझार्ट हा एक स्वच्छंद मुलगा आहे आणि त्याचा जन्म संगीतासाठीच झाला आहे असं त्याच्याविषयी अनेक जण म्हणत. वयाच्या 4थ्या वर्षी जेव्हा मुलं नर्सरीतली गाणे जेमतेम म्हणायला सुरुवात करतात तेवढं वय असताना मोझार्टनं चक्क संगीत रचना करायला सुरुवात केली होती. त्यानं एका संगीत सभेत आपल्या रचना वयाच्या 5व्या वर्षी सादर केल्या. वयाच्या 12व्या वर्षी त्यानं पहिला ॲपेरा लिहिला. आपल्या फक्त 31 वर्षांच्या अत्यल्प आयुष्यात मोझार्टनं त्याच्या 8 सिम्फनीज, ऑपेराज आणि इतर रचना केल्या. मोझार्ट अर्थातच प्रचंडच हुशार होताच, पण त्याच्यावर झालेल्या संस्कारांची त्याच्यावर खोल परिणाम झालाच होता. त्याचे वडील लिओपोल्ड हे एक महत्वाकांक्षी संगीत शिक्षक होते. वडिलांच्या दबावाखाली मोझार्टनं संगीत समारंभात 3ऱ्या वर्षापासून चक्क गायला सुरुवात केली. 5व्या वर्षी जेव्हा मोझार्टनं जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली तोपर्यंत त्याच्या हजारो तासांचा संगीतांचा सराव झाला होता. थोडक्यात त्याच्या सर्जनशीलतेमागे त्याचे कठोर परिश्रम होतेच. म्हणजेच बुद्धी, संस्कार आणि परिश्रम या सगळ्यांमुळे मोझार्ट एक मोठा कलाकार झाला होता हे नक्कीच. सर्जनशीलतेच्या बाबतीत एक मोठं कोडं मात्र आहे. सगळीच बुद्धिमान माणसं सर्जनशील बनत नाहीत. या बाबतीत विल्यम सिडीची केस खूपच विचित्र आहे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला विल्यम इतका बुद्धिमान होता की तो एक महान गणितज्ञ होईल असं सगळ्यांना त्याच्याविषयी पहिल्यापासून वाटत होतं. तो नुसताच नॉर्मल सर्वसाधारण मुलगा आहे असं त्याच्या पालकांना कधीच वाटलं नाही आणि त्यांनी तशी त्याला वागणूकही दिली नाही. वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी त्यांनी विल्यमवर खूपच दबाव आणला. विल्यमचा IQ 250च्या वर असल्याचा दावा केला गेला होता. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत त्याचं गणित खूपच पक्कं झालं होतं. त्याच वेळी तो विद्यापीठात जाण्यासाठी तयार झालेला होता. पण 11व्या वर्षाचा होईपर्यंत हार्वर्डनं विद्यापीठात त्याला प्रवेशच दिला नाही. तिथेही एकाच वर्षात 4थं डायमेन्शनवर लेक्चर देऊन त्यानं तिथल्या प्राध्यापकांना चाट केला होता. पण एवढं करून सिडीस पुढे मात्र यशस्वी होऊ शकला नाही. याचं कारण म्हणजे त्याच्या आईवडिलांनी त्याला अभ्यास सोडून आयुष्यातल्या इतर गोष्टी टक्क्यात टोनप्यांना तोंड द्यायला शिकवलंच नव्हतं. वयाच्या 46व्या वर्षी जेव्हा सिडीज मरण पावला तेव्हा एक प्रचंड बुद्धिमान पण वाया गेलेलं आयुष्य संपुष्टात येताना अनेकांनी बघितलं. बुद्धी, संस्कार आणि परिश्रम
या सगळ्या क्षमता असूनही सिडीज अयशस्वी ठरला याचं कारण त्याला त्याच्या आईवडिलांनी त्याला आयडेंटिटी आणि सोशल पर्पज दिला नव्हता. आपल्या बुद्धीचा सर्जनशीलतेशी काय संबंध आहे याविषयी संशोधकांना नेहमी कुतूहल होतं. पण सर्जनशीलता म्हणजे नेमकं काय, अजून बरीच चर्चा चालू आहे. रॉबर्ट जे स्टर्नबर्ग या येल विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाच्या मताप्रमाणे आपल्या प्राथमिक आणि सेकंडरी अशा विचारांच्या प्रक्रिया म्हणजेच थॉट प्रोसेसेस यातल्या एकातून दुसऱ्या अवस्थेत जाऊ शकणं यांचा सर्जनशीलतेशी संबंध आहे. सर्जनशील माणसाच्या मेंदूतल्या कॉर्टेक्समध्ये कमी ॲक्टिव्हिटी चालते असेही स्टर्नबर्ग म्हणतो. त्यामुळे लहान मुलं जास्त सर्जनशील का असतात याचंही आपलं उत्तर मिळू शकतं. लहान मुलांच्या फ्रंटल लॉबमध्ये फारशी वाढ झालेली नसल्यामुळे असं होत असावं असं संशोधकांचं मत आहे. एखाद्या ढगाकडे बघून लहान मुलगा त्यात कुठल्याशा प्राण्यांचे झाडांचे आकार शोधतो किंवा त्याला कापसाचा पुंजका म्हणतो, तो यामुळेच. इथे खरे तर कलात्मकता दडलेली असते. सर्वसामान्यपणे व्यवहारिक प्रौढ माणसं असं काहीतरी बोलायला जात नाही. पॉसिबल ब्रेन मेकॅनिझम्स या लेखात अतिशय सर्जनशील व्यक्ती नॉर्मल लोकांपेक्षा 3 बाबतीत वेगळ्या असतात असं मांडलंय. त्या 3 गोष्टी म्हणजे त्यांच्याकडे खूप ज्ञान साठवण्याची क्षमता असते, वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची क्षमता असते आणि नॉरएपिनेफ्राईन्स सारख्या न्यूरोट्रान्समीटरची पातळी ते फ्रंटल लॉबमध्ये नियंत्रित म्हणजेच मॉड्युलेट करू शकतात. एकूण फ्रंटल लॉब या मेंदूच्या भागाचा सर्जनशीलतेशी जवळचा संबंध असतो असं दिसतं.